मी कडक ज्वारीच्या 2 भाकरी करणार आहे आणि किचन वाट्यावरच मी करणार आहे भाकरी. असे ताटात केल्यानंतर ताट पुढं सरकते. किचन वाटा मी चांगला धुवून पुसून घेतलेला आहे. किचन वाट्यावर चांगलं चुरता येते. चांगले चुरले की भाकरी पण छान होते. नाहीतर मग आदर मदर चुरलं का भाकरी छान होत नाही, फुगते. छान फुगते भाकरी. जास्त चांगलं असं पाणी लावून मळलं का. आणि ह्या वर्षी तर पहिल्यांदा बाजरीचं पीठ आणलेलं मी भाकरी करायला. दरवर्षी थंडीमध्ये आम्ही 5 किलो बाजरी आणून खात असतो. तसं आमच्या भागात बाजरी खात नाहीत, पण आमच्यात आवडते सगळ्यांना. आम्ही तिकडे क्वार्टरला असल्यानंतर सगळे खात होते, त्याच्यामुळे आम्हाला पण सवय लागली आहे खायची बाजरी भाकर. तसं आमच्या लातूरकडे ज्वारीच खातात. मग तुमच्या इकडे बाजरी खातात का ज्वारी खातात हे तुम्ही कमेंटमध्ये करून सांगा आम्हाला. आणि आमचे व्हिडिओ शॉर्ट कसे वाटतात तुम्हाला ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपल्याला कमेंट येत नाहीत तो, त्यामुळे आपल्याला कळत नाही आपले व्हिडिओ कसे होते. हा, म्हणजे कसे वाटतात, काही म्हणजे काही सुधारणा पाहिजे किंवा काही कसं आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही. आम्हाला जसे जमतात तसे आम्ही करून टाकायला लागलात. इकडे भाजी आहे, तुम्ही बघू शकता भाजी शिजायला लागलेली आहे. थोडीशीच भाजी केली आहे मी. उद्या परवा जास्त करणार आहे, आता थोडीशीच केली आहे. बघू शकता. खाण्यासाठी किती लोक आहेत? खाण्यासाठी आहेत पण सगळे, पण 4-5 आम्ही पण खिचडी आहे थोडीशी केलेली, त्याच्यामुळे मी 2 भाकरी आणि थोडीशी भाजी करणार आहे. आणि माहिती आहे का, दुधाबरोबर पण ही बाजरीची भाकरी खूप छान लागते. आम्ही लहानपणी खायचो दुधाबरोबर बाजरीची भाकरी. तुमच्याकडे बाजरी खातात का ज्वारी खातात कमेंटमध्ये करून सांगा आम्हाला. महाराष्ट्र म्हणल्यावर दोन्ही खात असतो. नाही, पण काही भागामध्ये फक्त बाजरीच खातात, काही भागामध्ये ज्वारी खातात. किती मोठी झाली. हां.